आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मालेगावात जय श्रीराम आणि गायत्री मंत्र म्हटला तर गुन्हा. हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला मालेगावी पोलिसांकडून मारहाण. हिंदुत्ववादी संघटनांकडून आरोप करीत दिले अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बघा काय आहे प्रकरण फक्त रयत राज्य न्यूजवर. मालेगाव. विश्व हिंदू परिषद मालेगाव शहर प्रखंड मंत्री श्याम माधव देवरे यांना मालेगाव येथील पोलिसांकडून दिनांक 26/4/2024 रोजी सकाळी 10:30 ते 11 वाजेच्या दरम्यान त्यांच्या कार्यालयात बोलवून कोणताही गुन्हा केलेला नसताना त्यांना मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली व धार्मिक भावना दुखावतील असे गैरशब्दप्रयोग केले गेले. त्या प्रकरणी कारवाई होण्यासाठी सकल हिंदुत्ववादी संघटनांकडून आज मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध करून अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. बघा नेमका काय प्रकार आहे तो. काही नाही, जरा मालेगावच्या शहरामध्ये नेहमीच असं होतं की हिंदुत्व कार्यकर्त्यांवरती दबाव आणला जातो. परवाच एक आपल्या गुंजाळ साहेब जे आहेत DYSP, त्यांनी 4 पोलिस पाठवले श्याम देवरे नावाच्या कार्यकर्त्याच्या घरी. श्याम देवरे म्हणजे आमचा प्रखंड मंत्री हे विश्व हिंदू परिषदेचा. आणि त्यांच्या घरी जेव्हा पोलीस गेलेत आणि त्यांना उचलून आणलं, त्यांनी विचारलं कारण काय, तर काही कारण पण सांगितलं नाही. आणि कॅम्पात त्यांच्या DYSP कार्यालयामध्ये त्यांना नेण्यात आलं. नेण्यात आल्यानंतर तिथे त्यांना एका रूममध्ये वेगळं ठेवलं आणि अमानुष त्यांच्यावरती शिवीगाळ असा प्रकार केला. फक्त शिवीगाळ नाही तर त्यांनी मारठोक सुद्धा प्रयत्न केला. एक सामाजिक कार्यकर्त्याला अशा प्रकारचा वेदना देणं हे कितपत योग्य आहे. मालेगाव शहरामध्ये आम्हाला माहिती आहे की संवेदनशील शहर आहे आणि या शहरामध्ये शांतता अबाधित राहावी म्हणून आम्ही नेहमी प्रशासनाला मदत करतो. प्रशासनाच्या विरोधात कुठलंही वागत नाही. कधी कधी आम्ही 2 पाऊल मागे सुद्धा येतो, कारण की मालेगाव शांतता राहावं म्हणून. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशासन जर आम्हाला असं त्रास देत असेल, आता हा सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या बाबतीत असा अत्याचार केला. आमचं मागे असं म्हणणं होतं की जरा मागे गोरक्षकांना काय अटकवण्यात आलं. त्या गोरक्षकांच्या विषयावर सुद्धा आम्ही त्यांना सांगायला गेलो. पोलिसांनी जे वेगवेगळे कारणं सांगितले आम्ही ते ऐकून घेतले. पण आत्ता हे श्याम देवरेंच्या विषयामध्ये कुठलंही सबळ असं कुठलं काही कारण नसताना त्रास देणं. मालेगाव शहरामध्ये किंवा मालेगाव एकूण भारतामध्ये हा रामाचा देश आहे आणि प्रभू रामाच्या देशामध्ये आम्ही जय श्रीराम म्हणतो. काय गुन्हा करतो का? परवा त्या SP साहेबांनी, ॲडिशनल SP साहेबांनी एक बैठक बोलवली होती शांतता कमिटीची. त्या बैठकीमध्ये आम्ही सगळे गेलो आणि गेल्यानंतर तिथे समोरच्या व्यक्तींनी आयात म्हटलं आणि आयात म्हटल्यानंतर मग स्वाभाविकच काही कार्यकर्त्यांनी आपला गीता मंत्र म्हटला, भगवद्गीता म्हटले. त्यात गुन्हा काय होता? पण जरा त्या परवाच्या त्याच्यामध्ये त्या रूममध्ये इतकं टॉर्चर केलं की श्रीरामाविषयी तुम्ही का बोलतात, तुम्ही गायत्री मंत्र का म्हणतात, मालेगाव तुमच्या बापाचं आहे का, असं जे सगळं चाललेलं आहे ते या विषयावरती आम्ही त्या विषयावरती खेद व्यक्त करतो की प्रशासनाला आम्ही काय मदत करत असताना प्रशासन जर आम्हाला असं करत असेल तर हे योग्य नाही आहे. कारण की आम्हाला माहिती आहे की आम्ही मालेगावमध्ये एकूणच सगळं पोलीस हातबल असतं, सगळे बाकीच्या विषय असतात आणि अशा पार्श्वभूमीमध्ये आम्ही नेहमी मदत करत असताना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना असं अटकवलं जात आहे. मुळात लाखामध्ये 2-4 कार्यकर्ते असतात आणि त्यांना जर तुम्ही असं टॉर्चर कराल, असं मारहाण कराल तर तुमचा नेमका हेतू काय? मग हा काळ काय इंग्रजांचा काळ नाही आहे, आता हा स्वकीयांचा काळ आहे आणि या स्वकीयांच्या काळामध्ये हिंदुत्ववादावरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही असं अटकवत असाल तर हे अतिशय अयोग्य आहे, निंदनीय आहे. आम्ही याचा खेद करतो. विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री श्यामजी देवरे यांच्यावर काल परवा जे पोलीस ठाण्यामध्ये जो अत्याचार झाला त्या संदर्भात या ठिकाणी आता निवेदन दिलेलं आहे आणि सविस्तर माहिती आमचे धर्मजागरणचे प्रमुख प्रतिभाबाबा बच्चन यांनी दिलेली. परंतु असा प्रकार जर श्याम देवरेंच्या विषयी होत असेल आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या विषयी होत असेल
तर मग हिंदुत्वासाठी आम्ही रस्त्यावर यायचं नाही का? आणि हिंदुत्व जागवणं आमचा अधिकार नाही का? आपण जे म्हणतात की गायत्री मंत्र म्हटला, जय श्रीराम म्हटलं, मग ते आम्ही म्हणायचं नाही का? आम्ही भारतात राहतो का पाकिस्तानात राहतो? आम्ही शांतता समितीच्या बैठकीला आलो, बैठकीला आम्ही ते बोललो, बरोबर आहे. पण समोरच्यांनी पण बोलले ना. मग तुम्ही तसा बोर्ड लावा शांत समितीच्या बैठकीला, कुठल्याही धर्माचं इथं बोललं गेलं नाही पाहिजे, आम्ही बोलणार नाही. आमची अशी एक आता इच्छा आहे की संबंधित अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांनी संबंधित अधिकारी यांना याचा जाब विचारावा, आणि त्या जाबाचं जर आमचं समाधान झालं तर ठीक आहे, आणि जर त्याच्यावर कुठलं प्रशासनाने पाऊल उचललं नाही तर आम्ही संपूर्ण विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडू. याविषयी DYSP गुंजाळ कॅम्प विभाग यांना या प्रकरणी विचारले असता त्यांनी वेळ आली की नक्कीच या विषयावर बोलेन असे रयत राज्य न्यूजशी बोलताना सांगितले.